स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आता पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. आता संध्याकाळीच झाली आणि कसं मी बाहेर गेलो होतो म्हणजे वळणला गेलो होतो. काय थोडं काम होतं, ते काम वगैरे आवरलं आणि घरी चाललो. तर जे कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पाहिले आणि ते बघत असेल त्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो. तर तुमचं मनापासून स्वागत करतो. ते जाऊ द्या मित्रांनो. आता घरी चाललो होतो तर ह्या बघा रस्त्याने मला पाऊस वगैरे लागला आणि बऱ्याच दिवसापासून आपण ह्या रोडने जात असतो. मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. पण आज तुम्हाला देवस्थान दाखवणार आहे म्हसोबा महाराजांचं. रोडच्याच कडाला आहे तिथं. म्हणजे या आपण जातो या रोडने कायम, पण इथंच एक देवस्थान आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मित्रांनो. ह्या वड आपण हे तळ आहे मित्रांनो पलीकडे. ह्या तळ्याच्या कडाने मी तुम्हाला त्या तिकडून दाखवलं होतं. आधी तुम्हाला तळ दाखवतो आणि मग तिकडे जाऊ आपण दर्शनाला मध्ये. त्या बघा छान असं केलेलं आहे कंपाऊंड वगैरे. आधी काहीच नव्हतं मित्रांनो. आता केलं आहे मस्त छानपैकी बनवून वगैरे घेतलं आहे. फरची वगैरे स्टाईल वगैरे टाकलेली. तर चला इकून तर रोड बंद वाटतोय, इकूनच जाऊ आपण. हा बघा कंपाऊंड एकदम छान असं केलं आहे. बहुतेक इथं कंदुरीचा कार्यक्रम असावा, सवासणी वगैरे. बघा मस्त छान आहे इथं. तिथं म्हसोबा महाराज जाऊ आपण तिथं. इथून पायऱ्या जायला. इथे चप्पल काढू, जाऊ दर्शन वगैरे घेऊ. हे बघा किती मस्त स्टाईल वगैरे टाकले. आधी काहीच नव्हतं, छान बनवलंय बरं का. हे बघा किती मोठा वड आहे हा. हो उंबर आहे वाटतं. वडाचं का उंबराचं झाड आहे काहीतरी आहे. काय मला एवढं नाव सांगता येईना. चला मध्ये जाऊ आता. दर्शन वगैरे घेऊ. दर्शन घेतलं मित्रांनो. हे बघा कुत्रा घाबरलं तुम्ही एक क्षण. हे बघा कुत्रे वगैरे इथंच फिरतात. ह्या इथे ना कंदुरी झाली मित्रांनो. कसं कंदुरी वगैरे करायचं असते देवाला. हड हड हड. हे बघा मित्रांनो इथं म्हसोबा महाराजांचं स्थान आहे. आणि रुद्राची माळ वगैरे. हे कुत्रे बघा इथंच निवदासाठी फिरतात मित्रांनो. निवद वगैरे घेतात. हे बघा तुम्हाला दाखवतो पुरा. ग्रेनाईटचं मस्त बनवलंय आता हे. आधी नव्हतं मित्रांनो एवढं मस्त कठडा बनवलेत. हे बघा इकडं मावला आहे, इथं मावला आहे मित्रांनो. छान असं आहे मित्रांनो. हे बघा इथं निवदा वगैरे ठेवतात ना मित्रांनो, ते निवदा खायला येतात. तिकडं पण 3 कुत्रे, इथं 2 आहे. तुम्हाला तळ दाखवतो मित्रांनो व निघू आपण घराच्या दिशेने. नंतर पाऊस जा वाढला ना आता अजून वल्ले व्हायची कामं होतील. हे बघा इथून पायऱ्या वर जायला. चप्पल घालूनच जाऊ आपण. आता खडे वगैरे टोचतील वर. एक तर बिगर चप्पलची चालायची सवय नाही आपल्याला. छान असं मंदिर आहे मित्रांनो. ओपन असं आहे बघा. आधी काहीच नव्हतं मित्रांनो. हे ना एवढ्या 2-1 वर्षामध्ये झाडं वगैरे लावलेत. इथं बघा पत्तरवाळ्यान ते पडलेले. हे बघा पायऱ्या बघा. छोट्याल्या पायऱ्या बनवल्या आहे, पण अट्रॅक्टिव्ह वाटतात फिरायला यायसाठी. हे झाडं बघा शोचे किती छान आहे. दोन्ही साईडने झाडं आहे आणि त्याच्यात बारीक बारीक पाऊसही चाललाय. हे बघा मित्रांनो आता तळ्यावर आलो इथं आणि तिथं मंदिर. हे बघा तिकडं गाव आहे मुसळवाडी गाव म्हणून. एवढं तळ्याची एरिया आहे. पाणी वाढलंय मित्रांनो आता. आधी पाणी नव्हतं एवढं. बघा हे मुलं
फिरायला आलेत वाटतं, गावातले असतील इथं. हे आत्ता काम झालं मित्रांनो, तर इथं कडेला काट्या वगैरे होत्या, हे झाडं लावलेत, लाइटिंगचे पोल वगैरे. रात्रीच्या टायमिंगला हे छान दिसतं बरं का, लाइटिंग टेन. हे बघा इकडून छान दिसतंय असं. खूप मोठं झाड आहे. लहान आम्ही छोटेले होतो ना, तेव्हापासून हे झाड पाहतोय मी. बरं चला निघू मित्रांनो घरी. कसं घरून कॉल आले 2, लवकरात लवकर जाऊ घरी, नाही तर अजून ओल्लं हो. मित्रांनो पावसामध्ये भिजत भिजतच आलो बरं का घरी, कारण की तिथं जर थोडाफार पाऊस होता ना, समोर आलो तर भरपूर असा पाऊस लागला मित्रांनो. त्याच्यामुळं मग लवकरात लवकर घरी आलो. घरी आलो तरी पण पूर्ण भिजलोच होतो मित्रांनो. एक ठिकाणी थांबलो, पण तिथं काय एवढा आडोसा नव्हता. म्हणलं आता एवढं भिजलो, चला म्हटलं घरीच जाऊ. मग घरी आलो मित्रांनो, फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला, कपडे वगैरे चेंज केले. आता म्हटलं आता कसं आज बाहेर तर अंधाराचं मित्रांनो, थोडी बारीक थेंब चालू आहे. ब्लॉग आहे आपल्याला मित्रांनो अपलोड करायचा आहे मित्रांनो. कसं वाटलं तळ व देवस्थान, आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, शेअर करा. कारण की मित्रांनो बरेच दिवसापासून म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून ते मंदिर आहे, म्हणजे तिथं देवस्थान आहे. तिथं देवाच्या कंदुरी वगैरे पण होत्यात मित्रांनो. कसं बोकड्याचे कापले वगैरे जातं तिथं चांगलं, आणि कसं तिथला देव पावतो पण मित्रांनो असं म्हणणं आहे. तर आणि शेजारीच तळ आहे, त्याच्यामुळं नैसर्गिक वातावरण पण चांगलं वाटतंय मित्रांनो. तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना. जय आदिवासी. आपण भेटू पुढच्या एक व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना शुभरात्र.